नमस्कार, भारतीय रेसिपी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। तर आपण रोज नवनवीन रेसिपी बनवत असतो। आपल्या वाळवणाच्या काही रेसिपी झाल्या आहेत, त्याच सत्रातली आपली पुढची वाळवण रेसिपी आहे ते म्हणजे नागलीचे पापड। हे बघा, मी साधारण 3 किलोचे नागलीचे पापड बनवणार आहे। तर पीठ नागली भिजवण्यापासून पीठ कसं भिजवायचं, नागली किती भिजवायची, पीठ कसं दळून आणायचं, कसं गाळायचं आणि खिशी कशी घ्यायची, पापड कसे बनवायचे आणि पापड तळेपर्यंत किंवा भाजेपर्यंत मी तुम्हाला सगळं सांगणार आहे। तर अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी तुम्ही माझ्या भारतीय रेसिपी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। ही दुकानातून नागली आली आहे, तरी पण मी त्यात काही खडे वगैरे आहेत का ते निवडून घेतले आहे। आता आपण याला 2 वेळा पाणी टाकून धुवणार आहोत। बघा किती काळं पाणी निघतंय, त्यामुळे 2-3 वेळा काळ्या पाण्यामध्ये साल पण असते नागलीची आणि थोडीफार माती वगैरे असं पण असतं, तर ते धुवून घ्यायचंय। याप्रमाणे मी सगळी बाजरी 3 वेळा पाण्याने धुवून घेतली आहे। सगळी साली वगैरे निघून गेली आणि स्वच्छ झाली आहे। आता मी एका डब्यामध्ये टाकणार आहे भिजायला। तीन किलो नागली भिजायला टाकली आहे। ही मी 24 तास भिजवून घेणार आहे। 24 तासानंतर काढल्यानंतर काय करायचं मी तुम्हाला परत सांगणार आहे। तर या डब्याला एखादा उबदार कोपऱ्यामध्ये ठेवायचं आहे। 24 तास झाले आहे। आता आपण बघूया नागली किती भिजली। हे बघा, अशी फसफसून आली आहे। तर आपण आता हिला पुन्हा 2 पाण्याने धुवून काढू। हे बघा, आपण परत एकदा पाणी टाकून धुवून घेऊ। हे बघा, आपण परत धुवून घेऊया पुन्हा एकदा। नागली कशी काढायची हे तुम्हाला सांगते मी। हे बघा, आपण जसं जसं हलवू तसं तसं नागलीची साल मोकळी होईल। तर परत आपण आता आपण पाण्यातूनच काढून घेऊया नागली। रोडून काढायची, म्हणजे जे काही छोटे बारीक खडे वगैरे असतील ते खाली बसतील। हे बघा, असे काढून घेऊया। रोळून नागली काढते आहे आणि एका चाळणीमध्ये कपडा टाकून निथळायला ठेवायची आहे। आपण यातलं पाणी पूर्ण निथळून घेणार आहोत। मग पाणी निथळून झालं की आपण एका जाड कपड्यामध्ये रात्रभर दडपून ठेवणार आहोत। रात्रभर दडपल्यामुळे नागलीला छान मोड येते आणि मोड आले की आपले जे पापड असतात छान खुसखुशीत आणि टेस्टी बनतात। तर मी कसे दडपायचे हे पण तुम्हाला सांगणार आहे। आता मी सगळे काढून घेते। हे बघा, आपल्या नागलीतलं सगळं पाणी निथळून गेलेलं आहे। आता आपण ते कपड्यात रात्रभर दडपून ठेवणार आहोत। हे बघा, अशी मी कपड्यात टाकून घेते। तरी पण नागलीच्या खाली काही भांडं किंवा काही ठेवायचं, नाहीतर आपल्या नागलीतून जो रंग येतो, तांबडा रंग बाहेर पडतो, तो आपल्या फरशीला लागू शकतो। अशी सगळी नागली एकत्र करून कपड्यामध्ये अशी ठेवायची दडपून, जेणेकरून त्याला ऊब मिळेल आणि आपल्या नागलीला मोड येतील। असं बऱ्यापैकी कॉटनचा किंवा कोणता कपडा ठेवायचा। कपडा पण असा ठेवायचा की जो आपण वापरणार नाही, कारण कपड्याला पण रंग लागू शकतो। हे बघा मैत्रिणींनो, मी रात्रभर ही अशी नागली एका स्टीलच्या पाटीमध्ये एका कपड्यात गुंडाळून ठेवली होती। आता मी तिला मोकळी करणार आहे। नागलीला छानपैकी मोड फुटले आहे। हे बघा, छान मोड आलेत नागलीला, मोड फुटले आहेत। आता मी या नागलीला ह्याच साडीवर पंख्याखाली पसरवणार आहे। नागली उन्हात पसरवायची नाही, नागली उन्हात वाळवायची नाही। नागली शक्यतो सावलीतच वाळवायची, पंखा चालू करून ठेवायचा। हे बघा मैत्रिणींनो, मी पापडासाठीची नागली दळून आणली आहे। नागली जरा मध्यमच वाळू द्यायची,
2-3 वेळा वाळत असताना बघून घ्यायची की किती वाळली आहे. मध्यम वाळली की आपण भरून दळून आणायची चक्कीवरून. मी चक्कीवरूनच दळून आणते. हे बघा कोंडा आणि पीठ वेगळं झालेलं दिसतंय. हे बघा कोंडा बाजूला दिसतोय, पीठ बाजूला दिसतोय. नागली जर जास्त वाळली तर कोंडा या पिठातच मिक्स होतो. मग आपल्या गाळायचं कसं आहे तुम्हाला सांगते मी. मीडियम असा कपडा घ्यायचा आहे. एक मीडियम कपडा घ्यायचा आहे. तो एक मीडियम कपडा घ्यायचा आहे. जास्त पातळ पण घ्यायचा नाही, जास्त जाड पण घ्यायचा नाही. आणि असं एका बाजूने गाळायला सुरुवात करायची तर का वरती कोंडा बाजूला होतो आणि खाली पीठ पडतं. याप्रमाणे मी सगळं पीठ गाळून घेणार आहे. या पद्धतीने आपण सगळं पीठ कपड्याने गाळून घेतलं आहे आणि हा आपला कोंडा वेगळा निघाला आहे. आता पापडची पुढची प्रोसेस मी तुम्हाला सांगणार आहे. पीठ छान गाळून घेतलं आहे. तर आता आपण पापडांसाठी खिशी घेऊया. खिशीसाठी मी या पातेल्याचं प्रमाण घेतलं आहे. ते साधारण 1 किलोचं पातेलं आहे. तर 1 किलोच्या पातेल्यासाठी मी काय काय टाकणार आहे ते मी तुम्हाला सांगते. मी टाकणार आहे तीळ, पापडखार, हिंग, जिरे, ओवा आणि मीठ आणि डिंक. मी डिंक पण वापरणार आहे. आता आपण पाणी किती टाकायचं खिशीला ते बघूया. ह्याच पातेल्याने आपण पाणी टाकणार आहोत. या पातेल्यातलं पीठ आपण दुसऱ्या पातेल्यात रिकामं करून घेऊ. हे बघा आपण सगळं पीठ काढून घेतलं आहे दुसऱ्या पातेल्यात. याच पातेल्याचं प्रमाणाने आपण पाणी टाकणार आहोत. जेवढं पीठ आहे तेवढंच पाणी टाकणार आहोत. तेवढं भरून पाणी टाकणार आहे. अजून थोडंसं पाणी आपण आणि इन केस ऑफ इमर्जन्सीसाठी आपण थोडंसं पाणी एखादा ग्लास दुसऱ्या पातेल्यात तापून पण ठेवणार आहोत. आपल्याला जर कडक व्हायला लागले किंवा आपल्याला जर व्हायला लागले तर थोडं आपण वरून पाणी टाकू शकतो. त्यासाठी मी याला गरम करून ठेवणार आहोत. हे बघा आपण आता मसाले टाकू. मी टाकणार आहे. मी 1.5 चमचा जिरा पावडर टाकते. 2 चमचे जिरा पावडर, 2 चमचे जिरा पावडर, 2 चमचे तीळ टाकते. तीळ तुम्ही कितीही टाकू शकता, काहीच नाही प्रॉब्लेम. उलट आपले 1 चमचा पापड, 1 चमचा ओवा पावडर, पाव चमचा हिंग, 2 चमचे मीठ आणि एक्झॅक्टली मिठाच्या अर्धा म्हणजे 1 चमचा आपण पापड खार टाकणार आहोत. पापड खार जर जास्त झालं तर आपले पापड काळे येतात. बघा आता आपण उकळी आली की आपण हे पीठ झाकण ठेवून उकळी काढून घेऊ. उकळी आली की आपलं पीठ टाकूया. फ्लेम कमी करून घ्यायची. असं थोडं थोडं करून पीठ मिक्स करायचं आहे. हे बघा आपण मिक्स केलं आहे. वरून टाकून घ्यायचं आहे, मिक्स करायचं नाही. आणि त्यात थोडे थोडे छिद्र पाडून असं छान पसरून घ्यायचं आणि असे छिद्र पाडून घ्यायचे उलटणीने. असे छिद्र पाडले, पाणी वरती यायला लागलं उकळीचं. परत त्याच्यावर 5-7 मिनिटं आपण झाकण टाकून शिजून घ्यायचं आहे. आता बघा त्याला पण छान उकळी आली आणि पीठ छान शिजल्यासारखं वाटतंय. आता आपण घोट्याने किंवा मी लाट नाही माझ्याकडे, तर माझं पातेलं पण छोटं आहे तर मी त्याच्यानेच घोटून एकजीव करणार आहे. हे बघा ही सगळी खिशी मी एकजीव करते. असं एकजीव करून घ्यायचं. हे बघा असं मी छान एकजीव झाला आहे. थोडीशी पाण्याची गरज पडली मला शिजण्यासाठी. मी थोडंसं वरून पाणी टाकणार आहे म्हणजे आपले पापड मशीनमध्ये दाबण्यासाठी आपल्याला जास्त वेळ लागणार नाही आणि पीठ पण कडक होणार नाही. हे बघा अजून मी ते पाणी मिक्स पण करून घेते. आपण मशीनने पापड सगळं पीठ परत घोटून घेते. कपडा ओला करून 10 मिनिटं आणि नंतर एक कपडा ठेवून मी ओला कपडा ठेवला आहे आणि एकदम मंद गॅसवरती मी साधारण 10 मिनिटं शिजू देणार आहे. पीठ चांगलं शिजलं की आपले पापड तुटत नाही किंवा कडा फाटत नाही. हे बघा मी साधारण 10 मिनिटासाठी पीठ मंद गॅसवरती शिजत ठेवले. 10 मिनिटं झाले साधारण शिजायला ठेवलं. आता आपण पीठ काढून घेऊ. आपण कुकरमध्ये टाकून बघा छान रंग आला आहे. नागलीच्या पिठाला छान लाल रंग आला की छान वाटतं त्याला. पापड पण छान दिसतात आणि चवही छान येते. अशा एका मोठ्या कुकरमध्ये म्हणजे आता आपण हेच पापड हे पीठ आता त्या कुकरमध्ये पापड लागण्यासाठी घेणार आहोत. त्यासाठी मी एक कपडा घेणार आहे. पीठ कुकरमध्ये काढून कुकरमध्ये मग पापड कसे करायचे कुकरमध्ये यासाठी ठेवायचं की पीठ जास्त वेळ गरम राहील आणि आपले पापड फास्ट घेतलं आहे. कुकरमध्ये मी
पीठ थंड झालं आहे, झाकण लावून पापड लाटले जात म्हणजे नाही कसं किंवा मशीनमध्ये दाबले जात नाही, यासाठी मी या प्रकारे पीठ आहे, म्हणजे थंड होणार नाही. चला तर मग आता आपण पापड लाटूया. हे बघा, पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे. त्या कपड्यातच मी मळून घेतले छान. जास्त तेल लावायचं नाही नागलीच्या पापडांना, नाही तर काही दिवसांनी 4 महिन्यांनी 2 महिन्यांनी आपल्या डब्यातच वास येतो तेलाचा आणि तो नंतर तर फार उग्र होत चालतो. हे बघा, छान मोठे मोठे पापड करून घ्यायचे. मी मशीननेच दाबते. जर एखादी कडा राहिली तर मी असं पसरवून घेते. त्यामुळे आपले मशीन नसल्यामुळे पापड एकदम झटपट आणि छान होतात. असे पापड करून घेऊ. पापड शक्यतो उन्हातच टाकायचे. मी पण गॅलरीत पापड टाकते, तिथे छानपैकी ऊन आहे. हे बघा, तिथंच बसून करते शक्य, त्याच्यामुळे आपल्याला पटकन टाकता येतात. हे बघा, आपले साधारण त्या 1 किलोच्या पातेल्याचे एवढे पापड तयार झाले आहे. याप्रमाणे मी सगळे पापड करून घेतले. 2 किलोचे पापड रेडी झाले आहे. आपण 2 दिवस यांना वाळून घेतले आहे. तर आता आपण बघूया. हे बघा किती सुंदर लाल आले आहे. मी तुम्हाला प्रमाण पण सगळं सांगितलंय. हे बघा किती सुंदर आणि लाल आणि एकदम व्यवस्थित आले आहे. रंगही खूप सुंदर आला आहे. आता पण मी तुम्हाला तळून आणि भाजून दाखवते. पापड घ्यायचे. हे बघा, आपला पापड पूर्ण कढईवर फुललेला आहे. तुला अजून एक पापड भाजायला लागेल. का बरं? भाजताना दाखवलं नाही. हां का? हे बघा, आपले दोन्ही पापड खूप मोठे फुलले. हे बघा, मी तुम्हाला भाजून पण दाखवते. हे बघा, असं पापड भाजून पण तुम्ही नागलीचा खाऊ शकता. नागलीचे पापड अत्यंत पौष्टिक असतात शरीरासाठी आणि लोह आणि खनिजांचं उत्तम. बघा, भाजलेले पापड सुद्धा किती खुसखुशीत आणि क्रंची झालेले आहे. भाजून पण छान लागतं नागलीचे पापड. आणि हेल्दी जर आपल्याला खायचं असेल किंवा डाएटमध्ये प्लॅनमध्ये खायचं असेल तर आपण भाजूनच खाऊ. आणि आपल्याला तळलेले पापड पण नागलीचे खूप छान आणि खुसखुशीत लागतात. टेस्ट आणि खूप छान लागते. हे बघा किती सुंदर झाले. हे बघा, हे बघा किती सुंदर सुंदर क्रंच आलेला आहे. याप्रमाणे आपले सगळे पापड, नागलीचे पापड तयार करून रेडी झाले आहे. आता मी उरलेले पापड डब्यात भरून देणार आहे.